हॅलो, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी राणी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ आहे फुल डे रुटीनवर. फुल डे म्हणण्यापेक्षा स्पेशली मॉर्निंग रुटीनवर. जेव्हा ना सकाळी आम्ही उठतो ना तेव्हा चिन्नू उठून जातो, पण आता त्याच्या शेड्यूलमध्ये ना थोडेसे बदल झालेले आहेत. जेव्हापासून आम्ही गावाला जाऊन आलो तेव्हापासून, आणि चिन्नूची आजी पण आलेली आहे. तर आता चिन्नूच्या शेड्यूलमध्ये आणि आमच्या शेड्यूलमध्ये काय काय फरक झालेला आहे आणि त्याच्यानुसार कसे कसे कामे होतात तेच मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि त्याच्यासोबतच थोड्याशा प्रोडक्टची लिंक पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे की खूप यूजफुल तर आहेच आणि एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये पण आहे. तर हेच व्हिडिओ बघण्यासाठी ना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आवडेलच हा व्हिडिओ. आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर ना सकाळी ह्यांचा टिफिन वगैरे इकडे बनवून दिला होता आणि मग त्याच्यानंतर ना चिन्नू तर आमच्यासोबतच उठून जातो, जसं की तुम्हाला माहीतच आहे. मग त्याच्यानंतर ना हे गेल्यावर ना चिन्नू झोपत नाही. आता तो झोपायचं बंद केलं आहे म्हणण्यापेक्षा त्याला आता झोपच येत नाही त्या पप्पा गेल्यावर, म्हणून ना असं घरभर पसारा करून खेळत असतो. म्हणून ना पहिल्यांदा गादा करायचं, हे जे गाद्या वगैरे सर्व आहेत ना ते काढायचं काम करते, म्हणजे जेणेकरून ना चिन्नूला मनसोक्त खेळता येईल, काय पण मध्ये मध्ये येणार नाही. आणि ह्याच्यावर बेडशीट जे मी आता घडी केले ना ब्ल्यू कलरमध्ये मिकी माऊसचं, ते ना मी फक्त 150 रुपयाला ऑर्डर केलं आहे मिशोवरून. तेही डबल बेडशीटचं आहे ते, आणि त्याच्यासोबतच 2 पिलो कवर पण भेटणार आहे. आणि एकदम क्वालिटी ना एकच नंबर आहे. आणि ना हे स्पेशली मी चिन्नूसाठीच मागवलं होतं. तो छानपैकी त्याच्यावर खेळेल वगैरे, बघेल चित्र वगैरे आणि छान एंटरटेन पण होईल म्हणून. आणि ते तसंच झालं आणि त्याला तर ते फार आवडलं. आणि ते घातल्या ना इतकं एक्सायटेड होतं ना, छानपैकी खेळून अजून झोपी जातो. आणि हा प्रोडक्ट पण एकदम छान आहे. जर तुमच्या घरी बेबी असेल किंवा नसेल पण तुम्ही हे ऑर्डर करू शकता. ह्याची लिंक ना मी कम्युनिटी पोस्टला देईनच, तर नक्की एकदा चेक करा. आणि पावसामुळे ना कपडे ना बाहेर सुकायला टाकण्याचा म्हणजे असं टाकलेलं लगेच पाऊस येऊन जातो, त्याच्यामुळे ते वाळतच नाही. म्हणून ना घरभर असे टाकलेले होते. असं हे थोडंसं विचित्र वाटत असेल, पण पावसाला काय ऑप्शनच नाही, तर असे घरातच टाकून सुकवावं लागतात, पण सुकून जातात फॅनच्या वाऱ्यामुळे वगैरे सकाळीपर्यंत. आणि नंतर मग ते सर्व काढून वगैरे ठेवले. लगेच नाही घडी करत, नंतर वगैरे घडी करते, कारण ना सकाळी चिन्नूचं खाऊ वगैरे बनवा, बाकीचे कामं ह्याच्यातच थोडंसं वेळ वगैरे निघून जातो. त्याच्यामुळे ना जसं वेळ भेटेल तसं आवरावं लागतो. आणि मग इकडे ना सकाळी उठला होता आणि त्याला ना सोबतच राहायचं असतं, बिलकुल खाली राहायचं नसतं. खाली ठेवलं की लगेच रडायला लागतो. आणि जिथे मी किचनमध्ये जाईल तर किचनमध्ये, बाथरूममध्ये तर बाथरूममध्ये, हॉलमध्ये तर हॉलमध्ये, असं त्याचं चाललेलं असतं. मग इकडे ना चिन्नूचं खाऊ वगैरे बनवलं आणि तेवढ्यातच ना त्याचा फ्रेंड पण येतो रोज सकाळी, म्हणजे खेळण्यासाठी वगैरे. जसं की ना लेकरांसोबत असले ना छानपैकी खेळतात पण, आणि त्यांना थोडंसं एक्साइटमेंट पण वाटतं आणि काहीसं वेगळं पण वाटतं. नाहीतर मग फक्त आपण एकटेच घरात आणि आपलेच माणसं, आई वडील, म्हणजे सर्व बघून ना ते पण बोर झालेले असतं. त्याच्यामुळे ना लेकरांसोबत ठेवलं किंवा बाहेर त्यांना फिरायला वगैरे घेऊन गेलं की तेवढंच ते एंटरटेन पण होतात आणि त्यांना ना काहीसं वेगळं आणि दुसरं काहीतरी करण्याची ना एक्साइटमेंट पण वाटते. आणि एकमेकाला बघून ना काही गोष्टी ते शिकत पण असतात आणि त्यांचं ब्रेन डेव्हलपमेंट पण छान होतं. म्हणूनच ना सकाळी लेकरांना आम्ही खेळायला ठेवतो, म्हणजे त्यांचं खाऊ वगैरे. तसंच मी चिन्नूचं खाऊ वगैरे पण भरवलं आणि त्याच्यामुळेच ना एवढं सारा पसारा दिसत असेल तुम्हाला. आणि मग 9, 9:30 किंवा 10 वाजता ना त्याचा फ्रेंड वगैरे जातो आणि चिन्नूचं पण खाऊ झालेलंच असतं. मग त्याला थोडा वेळ खेळायला वगैरे ठेवलं आणि तो खेळतोपर्यंत म्हटलं सर्व आपण पसारा वगैरे आवरून घेऊ, नाही का, म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे करून घेऊ. क्लिनिंग म्हणण्यापेक्षा झाडू, फरशी वगैरे. मग त्याच्यानंतर मग चिन्नूचं रुटीन स्टार्ट होतं, म्हणजे त्याचं आंघोळ वगैरे करणं. आता मी मालिश करायचं थोडंसं बंदच केलेलं आहे, कारण तो आता 1 इयरचा झालेला आहे आणि काय राहत पण नाही एका जागेवर. तर त्याच्यामुळे आता मालिश वगैरे काही नाही करत, पण इकडे सगळं आवरून वगैरे घेतलं आणि मग त्याला आंघोळ वगैरे घालून घेते. तर असं आहे. तर इकडे सर्व काढून घेतले मी. आणि आता ना चिन्नू नाकडे जात नाही, जसं की तुम्हाला माहीतच आहे. गावाला गेलो होतो तेव्हापासून ना त्याला एक असंच लागलेलं आहे की फक्त मम्मी आणि पप्पा हे दोघंच आहेत बस, बाकी कोणाकडे जायचं नाही, असं त्याचं आहे. पण इकडे थोडा वेळ दिलं होतं
आजीला धरण्यासाठी, तर तेच इकडे धरली होती. पण त्याला ना तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये सारखं खालीच जायचं होतं, घसरत चालला होता. आणि मग बाकीचं बेडरूममधलं सर्व पसारा वगैरे आवरल्यानंतर इथे हॉलमध्ये आले आणि हे जे गादी वगैरे दिसते ते बेडशीट वगैरे साफ करून घेतलं. कारण ना चिनूवरती पण खेळत असतो आणि थोडंसं काहीतरी मुरमुरे वगैरे त्याला काही खायला दिलं, टोमॅटो वगैरे ते पडलेलंच असतं. त्याच्यामुळे ना हे सारखं दिवसातून ना सकाळी संध्याकाळी नाहीतर मग थोडंसं काहीतरी पडलं ना सारखं ते झटकत बसावं लागतं. पण हे करण्यापेक्षा काय ऑप्शन आहे, म्हणून हे सर्व असं झटकून वगैरे घेतला आणि छानपैकी त्याला परत एकदा टाकून ठेवला. आणि ना हे जे बेडशीट आहे ते धुवावंच लागतं आठवड्यातून एकदा दोनदा, नाही का. म्हणजे ना चिनूवरती पण खेळत असतो, खाली पण खेळत असतो, आमच्या ते बिके बाऊसच्या बेडशीटवर पण खेळत असतो. तर त्याच्यामुळे ना रात्री तर त्याला डायपर असतेच पण दिवसभर नसतं, त्याच्यामुळे तो सुसू वगैरे करतच असतो. त्याच्यामुळे हे गादी पण ओलं होतं आणि बेडशीट तर धुवू शकतो पण गादी नाही, तर त्याच्यामुळे ना उन्हात सुकत टाकतो. तर असं काहीसं मॅनेज करतं. आणि मग त्याची आजी वगैरे पकडली होती म्हणून ते सगळे धुवून वगैरे म्हणजे सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलं आणि मग नंतर झाडून वगैरे घेतलं. आणि जे कार्ड्स मी आता सर्व जमा करून वगैरे ठेवले ना त्याची पण लिंक मी तुम्हाला देईल कम्युनिटी पोस्टवर. आणि कार्ड्सची क्वालिटी म्हणाल ना तर एकच नंबर आहे. आणि ह्याच्यामध्ये त्या कार्ड्समध्ये ना भरपूर असे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. ऑप्शन म्हणण्यापेक्षा त्याच्यामध्ये ना नंबर्स भेटतील तुम्हाला, ॲनिमल्स, शेप्स, बर्ड्स आणि म्हणजे 1 2 3 आणि प्रोफेशन्स, सर्कल वगैरे, कलर्स असे भरपूर काहीसे आहेत त्याच्यामध्ये, जे की आपण किती पण वाचू दे संपणारच नाही. आणि त्याच्या पुढे मागे असं दोन्हीकडे दिलेलं आहे आणि ते पण फक्त 150 रुपयाला अवेलेबल आहे मिशोवर. आणि क्वालिटी म्हणाल तर एकच नंबर. तर त्याचं पण मी लिंक ना कम्युनिटी पोस्टवर देईन. जर तुमच्याकडे बाळ असेल ना तर ते कार्ड्स नक्की परचेस करा, कारण ते खूप हेल्पफुल आहे. जेव्हा चिनू लहान होता ना तेव्हा तो म्हणजे ना त्याला एक कार्ड्स असं दाखवलं ना रात्री शांतपणे, आणि मग ते कार्ड्स खूप हेल्पफुल झाले स्टार्टिंगच्या पिरियडमध्ये 3 महिन्यामध्ये चिनूला खाऊ वगैरे भरवण्यासाठी. पण आता तो एका जागेवर राहत नाही ती गोष्ट वेगळी, पण हे खूप हेल्पफुल आहे. मला तर असं यूज झालेलं आहे. तर मग इथे ना नंतर माझं झाडू वगैरे सर्व झाल्यावर ना चिनूचं इकडे आंघोळ वगैरे घालून घेतलं छानपैकी. मग त्याचं आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना आणि हे औषध त्याचे असे कुठलेच औषध चालू नाही आहे, D3 कॅल्शियम वगैरे ते सर्व ना 6 महिन्यापर्यंत चालू होते. पण आता आम्ही एक आयुर्वेदिक औषध आणलं आहे, ते कोणतं आहे मी नेक्स्ट व्लॉगमध्ये शेअर करेनच. तर इकडे त्याला ते द्यायचं होतं. आणि जेवणा अगोदर ना एक औषध आहे, ते म्हणजे आम्ही डॉक्टरांना विचारून घेतलं होतं की भूक वगैरे वाढवण्यासाठी एक औषध द्या, कारण चिनू काही खातच नाही म्हणून. तर त्यांनी एक औषध दिलं होतं, तर ते त्याला द्यायचं होतं जेवणा अगोदर. पण ते ना सारखं माझ्या लक्षातच नसतं, सारखं मी विसरूनच जाते आणि ह्यांचे बोलणी ऐकावं लागतात. तर तुम्हाला पण असं ऐकावं लागतं का मला नक्की कमेंटमध्ये सांगा, औषधांवरून किंवा बाकी काही गोष्टीवरून. तर असो, मग इथं चिनूचं औषध वगैरे दिलं आणि मग त्याला छानपैकी गंध पावडर वगैरे सर्व लावून घेतलं. आणि तुम्ही बघू शकता इथे किती रडरड करतोय. त्याला इतकं झोप आल्यावर ना जर आपण कंट्रोल नाही करत, आंघोळीला तर तो बिलकुल मना करतो, त्याला आंघोळ बिलकुल नाही आवडत. तरी पण त्याला छानपैकी आंघोळ वगैरे घालून ना इकडे झोपवले होते पलंगवर. आणि मग त्याला झोपून बाकीचं कामे आवरायला घेतली आणि कपडे वगैरे सगळे अगोदरच भिजत वगैरे ठेवले होते. आणि मग त्याला झोपवल्याशिवाय ना एकही काम करता येत नाही, नाहीतर मग त्याचं सारखं मध्ये मध्ये चाललेलं असतं किंवा मग रडरड करतो, नाहीतर मग माझ्या मागे मागे असंच त्याचं चालू असतं. म्हणून त्याला झोपून ना मग इकडे कपडे वगैरे सर्व धुवून घेतले. आणि बाहेरचं कंपाऊंड बघू शकता तुम्ही, थोडंसं वेगळं दिसेल तुम्हाला, कारण ना आम्ही गावाला जायच्या अगोदर हे कंपाऊंड म्हणजे खूप जास्त वारा वादळ असं चालू होतं, त्याच्यामुळे ना हे पडत होतं कंपाऊंड. तर त्याच्यामुळे ना ह्यांनी जाण्याच्या आधी 2 बांबू आणले आणि हे जे समोर दिसतं ना बांबू, तिकडे एक आणि असं कॉर्नरला एक असं लावून घेतले, जेणेकरून ना आम्ही येईपर्यंत ते पडणार पण नाही. आणि गाय वगैरे सगळे घुसून येत होते आणि ते कंपाऊंड सगळं असं खराब करून टाकत होते. त्याच्यामुळे ना मग इथं सर्व त्यांनी छानपैकी जाण्याआधी ना सर्व एकदम बंदोबस्त परफेक्ट करून ठेवलं होतं, म्हणजे जेणेकरून काही येणार नाही, काही तोडणार नाही म्हणून.
असं काहीच आहे। मग इथे कपड्याचं वगैरे सगळे सुकत टाकले आणि बाहेरचं क्लिनिंग वगैरे ना करून घेतलं, सगळं झाडून वाडा वगैरे झाडून, आणि जे कचरा वगैरे सर्व जमा झाला होता ना ते पोत्यात भरून ठेवलं आणि बाहेरचं पण सर्व पाणी वगैरे टाकून क्लिनिंग केलं। आणि ते सर्व झाल्यावर ना इथे आंघोळ वगैरे करून घेतले आणि बघू शकता तुम्ही इथे चिन्नू झोपलेलाच होता अजून, म्हणजे अजून म्हणण्यापेक्षा हे पटापटा आवरते मी कामे, त्याच्यामुळे ना 1 तासामध्ये माझे कामे होऊन जातात। पण चिन्नू जर असेल ना तर ते कामे व्हायला खूप वेळ लागतोच। तर त्याच्यानंतर इथे ना मग तो झोपला होता म्हणून दिवाबत्ती वगैरे करून घ्यायला घेतले आणि इकडे ना छानपैकी दिवा वगैरे लावून घेतला। आणि जेव्हा ना मी दिवा वगैरे लावते तेव्हा ना 2 अगरबत्ती लावते, एक म्हणजे देवाकडे लावण्यासाठी आणि एक म्हणजे दाराकडे लावण्यासाठी। आणि आपण घरामध्ये म्हणजे दाराच्या वरती वगैरे फोटो, हनुमानाचा फोटो वगैरे लावलेले आहे आणि ते लावलेलं असायलाच पाहिजे, म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी आतमध्ये येतं, नेगेटिव्ह जे काय असेल ते दाराच्या बाहेरच जातं असं म्हणतात। पण आणि ते खरंच असेल पण, कारण हनुमानाची पूजा आपण त्याच्यासाठीच करतो। आणि मग म्हणून ना जेव्हा काय मी दिवा वगैरे लावते ना तेव्हा सगळे घरामध्ये जे काही देवाचे फोटो वगैरे असेल पूर्ण दाखवते आणि एक अगरबत्ती ना दाराकडं लावतेच। तर पण आता ना अगरबत्ती लावलं ना चिन्नू काय करते तिकडे जाते आणि अगरबत्तीचं जे राख पडलेलं असतं ना खाली ते पूर्ण तोंडात घालायचा प्रयत्न करतं। त्याच्यामुळे ना पूर्ण अगरबत्ती झाल्यावर ना लगेच थोडंसं तेवढं कचरा उचलून टाकते, नाहीतर मग त्याचं सारखं चाललेलंच असतं की हे घालू का तोंडात, ते घालू का तोंडात। तर असं आहे लेकराचं, काहीच वस्तू, एक पण वस्तू खाली ठेवता येत नाही। आणि वस्तू जाऊ दे, काही पण पडलं असेल ना, काही त्याचं खायचं बिस्किट हे ते म्हणा, तर तो लगेच उचलतो आणि तोंडात घालतो। आणि ते तर राहिलं बाजूला, चपाती भाजी तर खायचं नसतं, त्याचं खाऊ तर बिलकुल नाही खात, पण असं जे काही पडलेलं असतं, नाहीतर मग भिंतीचं म्हणजे जे काही कलर वगैरे आहे ते उकर, माती उकर आणि लगेच पटकन तोंडात घालतो। मग त्याच्यामुळे ना सगळं जागच्या जागी ठेवावं लागतं आणि सगळं स्वच्छ ठेवावं लागतं। त्याच्यामुळे दिवसातून ना कितीतर वेळा झाडायचं का असं होऊन जातं। आणि आम्ही दिवा लावताना वगैरे चिन्नू जर जागा असेल मग संध्याकाळी तर तो जागाच असतो आणि मग त्याला पण आता छानपैकी सवय झाली आहे दिवा वगैरे लावायची। त्यांना आपण अगरबत्ती तसं गोल गोल फिरवतो ना, तो पण सारखं देवाकडं आलं ना तसं दाखवतो की असं असं लावायचं म्हणून। आणि मग म्हणजे नाही का घंटी दे हातामध्ये किंवा टीका लाव असं करतो। आणि असं छान वाटतं आपल्या लेकरांना बघून की आपलं लेकरू ना आपलं एक एक गोष्ट ऑब्झर्व करतं, आपलं बघून शिकतं आहे। तर हे खूप भारी फिलिंग आहे। तर त्याच्यानंतर ना इकडे दिवाबत्ती वगैरे झालं माझं सर्व आणि मग लगेचच चिन्नू उठला। पण आमचं इकडे सकाळी ह्यांचं टिफिन बनवले होते भाजी चपाती, पण नंतर भात आणि डाळ जे काही करायचं असतं आमच्यासाठी ते करावं लागतं, कारण तेवढं भाजी नाही पुरत म्हणून इथे। आणि चिन्नूसाठी पण कसं डाळ लागतंच, थोडंसं होऊन जातं भातासोबत त्याला पण, म्हणून ना नंतर सगळे कामे झाल्यावर जेव्हा जेवायचं असतं ना तेव्हा भात ठेवते लगेचच आणि मग दुसरीकडे डाळ, ते काय लगेचच होऊन जातं 15-20 मिनटामध्ये। तर म्हणून ना नंतरच बनवते डाळ भात वगैरे। आणि मग आम्ही जेवण करायला वगैरे सर्व झाल्यावर तर चिन्नूचं ना सारखं मध्ये मध्येच असतं, जेवण करूच येत नाही, सारखं हे ओढू का ते ओढू का, हे चम्मच ओढ ते चम्मच ओढ, नाहीतर मग ताटामध्ये हात घाल, असं त्याचं चाललेलं असतं। म्हणून त्याला बघत बघत जेवायला थोडं वेळच होऊन जातं, नाहीतर मग सगळे वस्तू ओढायला जातो आणि इतकं गरम गरम असल्यावर ना पोळायची भीती असतेच आपल्याला, त्याच्यामुळे ना खूप लक्ष ठेवावं लागतं लेकरांवर। तर इकडे सर्व कामं वगैरे झाले आणि मग नंतर दुपारी वगैरे थोडंसं आराम वगैरे केला आणि मग संध्याकाळी ना इकडे हे थोडंसं झाड वगैरे लावायला घेतलं गुलाबाचं आणि थोडंसं कढीपत्त्याचं वगैरे लावून ठेवलं, म्हणजे आता बघू कधी येईल मी तुमच्यासोबत करेनच। आणि मग ह्यांनी संध्याकाळी येताना ना इथे मंचुरियन आणलं होतं, तर तेच आम्ही खात बसलो होतो। तर चिन्नूचं नाव असं चाललं होतं की माझं मला दे, मी खातो, किंवा त्याला खायचं तर नसतं, फक्त पसारा करायचा असतं आणि असं ओरडत होतं जोरजोरात। तर असं होतं आज म्हणजे रुटीन। तर कसं वाटलं रुटीन नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी ना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं खूप सारं प्रेम पण द्या आपल्या चॅनलला। चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।